अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा गेल्या 4 डिसेंबर 2023 पासून बेमुदत संप सुरूच आहे। आज संपाचा 25वा दिवस उजळलेला आहे, तरी सुद्धा सरकारने अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या संपावर कुठलाही ठोस निर्णय घेतलेला नाही। त्यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा संप सुरूच आहे। कोल्हापूर या ठिकाणी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला। सरकार आमच्याशी लबाडी करते, आम्हाला मानधन नको, वेतन द्या अशा मागण्या करून आज अंगणवाडी सेविकांनी जेल भरो आंदोलन केले। जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढल्याने त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांसाठी त्यांचा 24 दिवसापासून संप सुरू आहे। नागपूर येथे अधिवेशनावरही मोर्चा काढण्यात आला होता। त्यानंतरही अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नावर सरकारने तोडगा काढलेला नाही। वेतन आमच्या हक्काचे, 10 रुपयाची अंबाडी, सरकार करते आमच्या सोबत लबाडी अशा घोषणा देऊन सेविकांनी आपला रोष व्यक्त केला। गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने सरकार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची पिळवणूक करत आहे। अंगणवाडी सेविकांनी आपल्या न्याय मागण्यांसाठी सातत्याने आंदोलने केले, मोर्चे केले, संप केले, तरी देखील हे सरकार आमच्या मागण्या मान्य करीत नाही। तुटपुंच्या मानधनावर सरकार अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून काम करून घेते। अंगणवाडी सेविकांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला। यावेळी पोलिसांनी त्यांना अडवले, त्यामुळे अंगणवाडी सेविका आणि पोलीस यांच्यामध्ये झटापट झाली। यानंतर पोलिसांनी अंगणवाडी सेविकांना ताब्यात घेतले। अंगणवाडी सेविकांना मानधन नव्हे तर वेतन द्यावे, सरकारी वेतन श्रेणी लागू करावी। सर्वोच्च न्यायालयाने 2 वर्षापूर्वी दिलेल्या अंतिम निकालानुसार सरकारी वेतन श्रेणी, महिला निर्वाह निधी, महागाई भत्ता, ग्रॅज्युटी, पेन्शन आणि सामाजिक सुरक्षा इत्यादी सर्व लाभ देण्यात यावेत। अंगणवाडी सेविकांची सेवा समाप्ती झाल्यानंतर त्यांना मानधनाच्या अर्धी रक्कम पेन्शन म्हणून देण्यात यावी, या मागण्यांसाठी त्यांनी हा संप पुकारलेला आहे। तर आज अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला। यावेळेस अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला। यानंतर पोलिसांनी त्यांना अडवलं। हे सर्व दृश्य पाहून आता असं लक्षात येतं की अंगणवाडी सेविका व मदतनीस या आता आक्रमक झालेल्या आहेत। अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी, बातम्यासाठी आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा व घंटेच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा। धन्यवाद।